नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर आपल्या तूर पिकांमध्ये 100% जर 90% आपल्याला शेंगा दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला शेवटची फवारणी घ्यायची आहे। फवारणी का घ्यायची आहे? कारण या फवारणीमध्ये जर आपल्याला 100% जे शेंगा असतात यामध्ये आपल्याला आळी नियंत्रण करायचे आहे, जेणेकरून जी आपली शेंगा आहे ही किडकी होणार नाही। यामध्ये सर्वात मोठी आळी म्हणजे आपल्याला फर पकडणारी आळी यावर दिसते, शेंगा खाणारी आळी दिसते। त्यासाठी आपल्याला शेवटची फवारणी घ्यायची आहे। त्या फवारणीसाठी हे औषधे वापरले तर तुम्हाला चांगले रिझल्ट येईल आणि जी आपली शेंग आहे ही किडकी होणार नाही। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पुढे जाऊया। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर लास्टच्या फवारणीमध्ये हे औषधे वापरले तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रमाणामध्ये उतार ही पडेल आणि उत्पादनामध्ये ही वाढ होईल। त्यासाठी हे कीटकनाशके आणि टॉनिक, विद्राव्य खताचा आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होताना दिसेल। त्यासाठी जर आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे, यामध्ये जे आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला सिजेंटा कंपनीचे जे एम्प्लिगो आहे याचा आपल्याला वापर करायचा आहे आपल्या शेवटच्या फवारणीसाठी, जेणेकरून जे आपल्याला शेंगा खाणाऱ्या आळ्या आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। याचं जे प्रमाण आहे याचं 10 मिली 15 लिटरच्या पंपासाठी आपण याचं प्रमाण वापरू शकतात। जर आपल्याला हे मार्केटमध्ये नाही भेटले तर आपल्याला दुसऱ्या कंपनीचे आपण एक कीटकनाशक आणले हे पण वापरू शकतात। याचं जे आपल्याला FMC कंपनीचे जे कोराजेन आहे याचा आपण वापर करू शकतात। याचं जे प्रमाण आहे ह्याचं 6 ml 15 लिटरच्या पंपासाठी असे प्रमाण आहे। आपण हे पण वापरू शकतात आपल्या तूर पिकामध्ये शेवटच्या फवारणीसाठी, जेणेकरून आपल्या जे शेंगा पकडणाऱ्या आळ्या म्हणजे आपली शेंग खाणारी आळ्या यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। जर मार्केटमध्ये ही पण औषध नाही भेटले, कीटकनाशक नाही भेटले तर आपल्याला शेवटचं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे आदामा कंपनीचे बेराझाइड या आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण 30 ml 15 लिटरच्या पंपासाठी आपण वापरू शकतात। असे आपण कीटकनाशकाचा आपण आपल्या तूर पिकामध्ये वापर करू शकतात। आता बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला, चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक घ्यावं लागेल, जेणेकरून आपली जी बुरशीजन्य आपल्या शेंगावर पडणार आहेत रोग यावर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी। तर यासाठी आपण जे घेणार आहोत ते म्हणजे बायर कंपनीचे आपल्याला अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे। याचा वापर जे प्रमाण आहे ह्याचं 30 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी आपण घेऊ शकतात, जेणेकरून आपल्या बुरशीजन्य रोगापासून आपल्या तूर पिकामध्ये जे होणारे जे बुरशीजन्य रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। दुसरे जे आपल्याला जर मार्केटमध्ये हे नाही भेटले तर आपण दुसरे पण औषध बुरशीजन्य रोगासाठी आपण घेऊ शकतात। त्यासाठी आपण जे घेणार आहोत ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या औषधाचाही आपण आपल्या तूर पिकामध्ये वापर करू शकतात शेवटच्या फवारणीसाठी। याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण 25 ml 15 लिटरच्या पंपासाठी असं प्रमाण आहे, असं घेऊ शकतात तुम्ही। जर मार्केटमध्ये हे पण नाही भेटले तर आपण दुसरे जे औषध आहे ह्याचा पण आपण वापर करू शकता, ते म्हणजे सुमिटोमो कंपनीचे जे आहे स्वाधीन या शेवटच्या फवारणीमध्ये आपण तूर पिकासाठी आपण घेऊ शकतात। याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण 40 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी असं प्रमाण आहे। या तूर पिकामध्ये आपण बुरशीजन्य रोगासाठी आपण हे बुरशीनाशक आपल्याला घेणे गरजेचे आहे शेवटच्या फवारणीसाठी। आता आपल्याला टॉनिक घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या जे शेंगामधील जे बियाणे आहेत याचा जे दाना आहे हे फुगावा, त्यासाठी आपल्याला चांगले एक कंपनीचे टॉनिक घ्यायचे आहे। ते म्हणजे आपल्याला कॅन बायोसिस कंपनीचे ताबा या आपल्याला टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या जे शेंगामधील जे दाणे आहेत हे चांगल्या प्रमाणात फुगावे आणि आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला हे टॉनिक आपल्याला घ्यायचे आहे। याचं जे रासायनिक घटक आहे यामध्ये आपल्याला जिब्रेलिक ऍसिड 0.001% असे आपल्याला रासायनिक घटक ह्यामध्ये दिसतात। याचं जे प्रमाण आहे ह्याचं प्रमाण 75 ml 15 लिटरच्या पंपासाठी आपण घेऊ शकतात फवारणीसाठी। शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला शेवटच्या फवारणीसाठी एक चांगल्या कंपनीचे आपल्याला विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या शेंगामधील जे सर्व शेंगा आहेत हे पपडी पडू नये आणि सर्व शेंगामध्ये आपल्याला चांगल्या वजन आपल्या जे शेंगामधील दाणे आहेत हे चांगल्या प्रमाणामध्ये फुगावे आणि चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचे विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे। यामध्ये आपल्याला जे ICL कंपनीचे 0050 किंवा महाफीड कंपनीचे 0050 या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून जी आपली शेंग आहे ही 100% आपल्याला फुगावी आणि 100% याचं जे दाना आहे ह्यामध्ये आपल्याला वजन वाढावे। त्यासाठी आपल्याला या 0050 या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा। याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण 75 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी आपण वापरू शकतात। असेच नवीन माहितीसाठी तूर पिकाबद्दल किंवा अधिक शेतीबद्दल माहिती जर पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा।